गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी इथे कढई ठेवली। कढईमध्ये 2 पळ्या इतपत मी तेल टाकले। आपल्याला पालेभाज्या करायचे त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचे। आता मी इथे मिरच्या घेतल्यात बारीक कट करून आणि लसूण घेतलेला आहे। मिरच्यांचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण मिरच्या ह्या पोपटी मिरच्या आहेत, जास्त तिखट नसतात आणि भाजी कशी थोडीशी तिखट असली की खायला छान लागते ना, म्हणून थोड्याशा जास्त मिरच्या घेतल्यात। त्यानंतर मी इथे मुगाची डाळ घेतली, धुवून घेतलेली आहे, फक्त भिजत वगैरे ठेवली नव्हती। अशी सुद्धा शिजते आपली डाळ आणि थोडीशी अशी कडक कडक असली ना की खायला सुद्धा खूप छान लागते। तर आता ही सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर अशी छान परतून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आपण हे छान परतून झालेले। त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला जी शापूची भाजी आपण करणार आहे ती मी बारीक कट करून छान अशी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। खरंच तुम्ही एकदा अशा प्रकारे रेसिपी करून बघा, खूप छान होते चवीला। गावरान पद्धतीची रेसिपी, आपल्या चॅनलचं नावही गावरान तडका आहे, रेसिपीही गावरान पद्धतीची, नक्की एकदा करून बघा। आता त्यानंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे। त्याच्यामध्ये मीठ टाकल्याच्या नंतर ना छान मिक्स करून घ्यायचे। आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात किंवा मग जी आज रेसिपी केली ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा अशा प्रकारे आता हे मिक्स करून घेऊया। खरंच एकदा तुम्ही करून बघा, काही जास्त सामान लागत नाही, एकदम झटपट होते, नक्की करून बघा। तर हे बघा आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे, झाकण ठेवून शिजवायचे। शक्यतो पालेभाज्यांवरती झाकण ठेवायचं नसतं, पण काही ज्या पालेभाज्या असतात ना त्याच्यावरती झाकण ठेवूनच त्या पालेभाज्या शिजवाव्या लागतात। तर बघा झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे। अगदी 2-2, 5-5 मिनिटाला आहे ना आपल्याला झाकण काढून आहे ना भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवून ते शिजवून घ्यायची। तर हे बघा आपली भाजी छान अशी झालेली आहे, भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि भरपूर अशी मुगाची डाळ टाकली ना की भाजी खरंच खूप छान लागते। तर बघा तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी शेंगदाण्याचा कूट टाकला तरीसुद्धा चालणार आहे। तर आपली भाजी झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा।